नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? तर मी आहे प्राध्यापिका सोनाली घुगरे. आज आपण ओसीचा अभ्यासक्रम सुरू करणार, 12वीचा ओसीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. ओसी म्हणजेच वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन याचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. ॲक्च्युली मला हे ऑनलाईन घ्यायचंच नव्हतं, कारण ऑनलाईनपेक्षा फेस टू फेस शिकवणं हे फार उपयोगाचं ठरतं. पण आता कोरोनाचा काय संसर्ग कमी होईना झालं, दिवसेंदिवस वाढतच चालले, लॉकडाऊन पण देखील वाढत चाललेलं आहे. म्हणून सिलॅबस पूर्ण होण्यासाठी आपण हे ऑनलाईन शिक्षण चालू ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपण 12वीचा अभ्यासक्रम सुरू करत असताना पहिल्यांदा आपण बघूया याच्यामध्ये कोणकोणते प्रकरण आहेत. तर याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्वे, दुसरं प्रकरण आहे व्यवस्थापनाची कार्ये, तिसरं उद्योजकतेचा विकास, व्यवसाय सेवा हे चौथं प्रकरण आहे, पाचवं आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती, सहावं आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, सातवं ग्राहक संरक्षण आणि आठवं विपणन. असे एकूण 8 प्रकरणं 12वीलाही ओसीमध्ये आहेत. तर याच्यामध्ये आपण जी पहिली प्रकरण जे बघणार आहोत ते व्यवस्थापनाची तत्वे. आता व्यवस्थापन म्हणजे काय हे विद्यार्थी मित्रांनो आपण 11वीमध्ये मागच्या वर्षी शेवटचं प्रकरण बघितलेलंच आहे. व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापक एखादं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी कामाची योग्य त्या प्रकारे आखणी करतो, त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. ही सर्वसामान्य भाषेमध्ये आपली ही व्याख्या झाली. तर व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी आपण बघितलेलं आवश्यक आहे. हे आपण 11वीला मी तुम्हाला शिकवलंच आहे. अगदी घरच्या कामापासून कुठल्याही कामासाठी, म्हणजे इवन अभ्यास असू दे, एखादं घरकाम असू दे, एखादा समारंभ असू दे, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, कोणत्याही प्रकारचं काम असू दे, व्यवस्थापन हे अतिशय गरजेचं आहे. तसेच त्याच पद्धतीने व्यवसाय करत असताना व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपण 11वीला बघितलेलंच आहे. त्याचबरोबर आपण 11वीला असताना व्यवस्थापन हे कशा पद्धतीने काम करतं, व्यवस्थापन हे 3 स्तरामध्ये काम करत असतं. एक उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. हे आपण बघितलेलं आहे. उच्च स्तरावरती कशा पद्धतीने कामकाज केलं जात असतं, त्याच्यानंतर नियोजन करून आदेश देण्याचं काम हे केलं जात असतं. त्याच्यानंतर मध्यम स्तर हा उच्च स्तर आणि कनिष्ठ स्तरमधला दुवा समजला जात असतो, कारण उच्च स्तराने दिलेले आदेश हे कनिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मध्यम स्तर हे करत असतं. आणि कनिष्ठ स्तराच्या ज्या काही अडीअडचणी, ज्या काही समस्या असेल, जे काही म्हणणं असेल ते मांडण्याचं काम हे मध्यम स्तर उच्च स्तरापर्यंत करत असतं. म्हणून मध्यम स्तराला उच्च आणि कनिष्ठ स्तराचं दुवा असं म्हटलं जात असतं. हे आपण 11वीला बघितलेलं आहे. तर आता आपण 12वीचं पहिलं प्रकरण व्यवस्थापनाची तत्वे हे बघणार आहोत. आता ह्या तत्वामध्ये काय सांगितलेलं आहे? पहिल्यांदा आपण प्रस्तावना बघायची, त्याच्यानंतर अर्थ आणि व्याख्या, त्याच्यानंतर व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप कसे आहे, त्याच्यानंतर व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व, व्यवस्थापनाचे सिद्धांत काय आहेत, आणि त्याच्यानंतर जे व्यवस्थापनाचे शास्त्रीय आणि आधुनिक जनक असे जे म्हटले, आधुनिक आणि शास्त्रीय जनक असे जे म्हटले जात असतात, अशा 2 तत्ववेत्यांचे आपण महत्त्वाची जी तत्त्वं आहेत ती आपण बघायची आहेत. हेनरी फ्युएल आणि फ्रेडरिक टेलर यांची तत्त्वं आपण अभ्यासायची आहेत, या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहेत. तर आता प्रस्तावना मी सांगितलेलीच आहे, जसं की आपण बघितलेलंच आहे. व्यवस्थापन हे कशा पद्धतीनं करायचं आहे, कुठे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन हे करावंच लागत असतं. जर आपल्याला व्यवसाय योग्यरित्या यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल, आपलं इच्छित म्हणजे अपेक्षित असं ध्येय गाठायचं असेल, तर आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग हे व्यवस्थापन करत असताना काही तत्वे या ठिकाणी अवलंबणं गरजेचं आहे, ते आपण या ठिकाणी बघायची आहेत. ती तत्व कोणकोणती आहेत हे हेनरी फ्युएल यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर फ्रेडरिक टेलर यांनी सुद्धा आपल्या भाषेमध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे काही मांडलेली आहेत. तर आता आपण या ठिकाणी अर्थ आणि व्याख्या बघूया. एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्रांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. त्यातील काही तंत्रांना वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्वे असं म्हटलं जातं. आता तत्वे कशाला म्हणायचं? ज्याला मान्यता मिळालेली असते, म्हणजे जेणेकरून ज्याच्यामुळं काम हे आपलं सुरळीतपणे पार पडत असेल, तर त्या गोष्टींचा आपण वारंवार उपयोग करतो आणि त्या गोष्टी हे तत्वे म्हणून त्याला एक नाव देत असतो. याला तत्वे असं म्हटलं जात असतं.
ही तत्वे व्यवस्थापकाला संस्थेची सर्व कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास व संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यास मदत होत असते. आता ह्या व्यवस्थापनाची तत्त्वे अवलंबल्यामुळे काय होत असतं, आपल्याला त्या पद्धतीनं काम करत असताना एक प्रकारचं मार्गदर्शन देण्याचं काम केलं जात असतं. कारण व्यवस्थापन करत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच असतात असं काही नाही आहे. त्यामुळे या तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे आपल्यामध्ये चुका होण्याचं प्रमाण हे कमी होत असतं. तत्त्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जी विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करत असते. सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, तुम्हाला जर काम एखादं योग्यरित्या पार पाडायचं असेल तर या तत्त्वांचा अवलंब करणं अतिशय आवश्यक आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्त्वे असं म्हटलं जात असतं. म्हणजे जसं एखादा नियम आपण घातला की तो सर्वतोपरी कायमस्वरूपी लागू पडत असतो. त्या पद्धतीनं कामकाज केलं तर आपल्याला काम हे चुकणार नाही. कामामध्ये एकसूत्रता येऊ शकते, एकसारखेपणा हा येऊ शकतो. म्हणून ही तत्त्वे व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाची आहेत असं सांगितलेलं आहे या ठिकाणी. आता इथं उदाहरण दिलं आहे बघा. क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाची रचना व विभाजन खेळाडूमध्ये त्यांच्या कौशल्य आणि क्षमतेनुसार केले जाते. यालाच व्यवस्थापनाच्या भाषेत कामाचे विभाजन असे म्हटले जाते, जे व्यवस्थापनाच्या तत्वापैकी एक आहे. जी व्यवस्थापनाची तत्त्वे आहेत, हेनरी फ्युएल यांनी आपली व्यवस्थापनाची हेनरी फ्युएल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे ज्यांना जनक म्हटले जात असे, त्यांनी आपल्या भाषेमध्ये 13 तत्त्व मांडलेले आहेत. त्या तत्त्वाचाच हे एक भाग आहे. म्हणजेच थोडक्यात काम कुणाला, म्हणजे कामाची विभागणी पुढं आपण बघायचंच आहे. ज्याला जे काम चांगल्या प्रकारे जमतं त्याच्याकडेच ते काम सोपवणे, या ठिकाणी त्यालाच हे तत्त्व अशा पद्धतीनं लागू पडतं असं सांगितलं गेलेलं आहे. तर आता यापुढं आपण या व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप बघायचे आहे. कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी व त्यांना वर्तनासंबंधात मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्त्वे तयार केली जातात. ही तत्त्वे संघटनेच्या संसाधनांची कार्यक्षमता नफ्याच्या स्वरूपात वाढविण्यावर भर देतात. याबरोबरच ही तत्त्वे वरिष्ठ, त्यांच्या हाताखालील कर्मचारी आणि संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय स्थापन करण्यावर भर देत असतात. आता आपण बघितलेलेच आहे, आपण सुरुवातीपासून जसं तुम्ही 11वीला कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच वेळेस सांगितलेलं आहे, आपला हा पूर्ण अभ्यासक्रम हा व्यवसायाशी निगडीत आहे, व्यवसायाभिमुख आहे, व्यवसायावरती भर देण्याकरता आहे. म्हणजे थोडक्यात व्यक्ती व्यवसाय हे आपण बघितलेलं, व्यक्ती व्यवसाय हा कशासाठी करते, स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी एखादं काम करत असते आणि हे काम करत असताना त्याला नफा हा अपेक्षित असतो. बरोबर आहे ना. कोणतीही व्यक्ती एखादं काम करत असताना त्याला त्याच्यातून फायदा होणं गरजेचं आहे. मग आता हा फायदा कशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त कमी संसाधनामध्ये किंवा कमी सामग्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसा फायदा मिळवायचा आहे याच्यावरती भर देणं गरजेचं आहे. आणि हे भर देण्यासाठी हे व्यवस्थापन अतिशय आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने ही आपल्याला व्यवस्थापनाची तत्त्व ही मदत करते. या तत्त्वानुसार जर आपण व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला फायदा हा होऊ शकतो. कमीत कमी संसाधनामध्ये त्या संसाधनांची जास्तीत जास्त कार्यक्षमता ही आपण उपयोगात आणू शकतो. तर आता या ठिकाणी पहिलं व्यवस्थापन तत्त्वांच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे सार्वत्रिक उपयोग. आता नावावरूनच म्हणजे हेडिंगवरून मुद्द्यावरूनच लक्षात आलं, सार्वत्रिक उपयोग. व्यवस्थापनाचा उपयोग हा प्रत्येक ठिकाणी करणं आवश्यक आहे. जसं सुरुवातीलाच सांगितलेलं आहे किंवा 11वीला शिकवताना सुद्धा सांगितलेलं आहे, व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे, प्रत्येक कामासाठी आवश्यक आहे. प्रत्येक आपण उद्दिष्ट जे काही ठरवतो ते उद्दिष्ट पूर्तीसाठी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. त्याच्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होणार नाही. उठलं काम हातात घेतलं असं कधीही होत नाही. एखादं काम आपल्याला पूर्ण करायचं असेल, यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल तर त्याकरता प्रथमतः व्यवस्थापन असणं अतिशय गरजेचं आहे. मग व्यवसायासाठी सुद्धा हेच तत्त्व लागू पडतं. सार्वत्रिक उपयोग प्रत्येक ठिकाणी जसं आहे त्याच पद्धतीने व्यवसायात सुद्धा प्रत्येक व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो, प्रत्येक व्यावसायिकाचा उद्देश हाच असतो की मला जास्तीत जास्त नफा कसा प्राप्त होईल. याकरता
आपल्याला नफा जास्तीत जास्त मिळवण्यासाठी व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचा उपयोग हा करावाच लागत असतो. म्हणजे सार्वत्रिक सगळीकडं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामाच्या वेळी व्यवस्थापन हे आवश्यक असतं. म्हणून पहिलं स्वरूप सांगितलेलं आहे, व्यवस्थापन तत्वांच्या स्वरूपामध्ये सार्वत्रिक व्यवस्थापन तत्वांचा हा उपयोग सार्वत्रिकरित्या करावा लागत असतो, सर्व स्तरावर लागू पडतो. त्याच्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. संघटनेतील समस्या सोडवण्यासाठी तसेच एखादी संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे ही मार्गदर्शक ठरतात. ही तत्वे लवचिक असतात. कोणत्या तत्वांचा उपयोग करायचा हे संघटनेची परिस्थिती, आकार व स्वरूपावर अवलंबून असते. आता मार्गदर्शक तत्व म्हटलेले आहेत. आता ही जी व्यवस्थापनाची ही जी तत्व आखलेली आहेत, जी दिलेली आहेत, घालून जी दिलेली आहेत, व्यवस्थापनाची जी तत्व म्हणजेच नियम, हे जे घालून दिलेले आहेत, हे जे नियम आहेत याचा अवलंब आपण करत असताना एक मार्गदर्शक म्हणून करू शकतो. याचा उपयोग आपण व्यवसाय कशा पद्धतीने करायचा आहे, यशस्वीरित्या आपल्याला कसा करता येईल यासाठी ही तत्व आपल्याला मार्गदर्शन करत असतात. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सर्वसाधारण मार्गदर्शक तत्व. एखादं काम कशा पद्धतीने करायचं, जसे एखादी व्यक्ती मार्गदर्शन करत असताना, काम करत असताना कुणाचं तरी मार्गदर्शन असणं गरजेचं आहे, तसंच त्याच पद्धतीनं कशा प्रकारे काम करायचं आहे हे तत्वामधून आपल्याला बघावयास मिळते. आता इथं उदाहरण दिलेलं आहे, बघूया. जेव्हा आपण योग्य मोबदला असे म्हणतो तेव्हा योग्य हा शब्द संघटनेच्या स्वरूप, आकार व आर्थिक स्थितीनुसार बदलू शकतो. योग्य, आता आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने योग्य काय आहे हे आपण ठरवू शकतो, बरोबर आहे. आपल्याला कारण प्रत्येक व्यवसाय हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, प्रत्येक व्यवसायाचं स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं, बरोबर आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं आपल्या व्यवसायाला कोणतं तत्व लागू पडणार आहे हे आपण त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे आणि त्या तत्वानुसार आपण आपलं कामकाज केलं तर निश्चितच आपल्याला यश प्राप्त होत असते. म्हणून ही तत्व ही मार्गदर्शक अशा स्वरूपाची आहेत असं सांगितलं जातं. तिसरं या ठिकाणी मुद्दा सांगितलेला आहे, सराव आणि प्रयोगातून तत्वे तयार केली जातात. संशोधनातून हळूहळू व्यवस्थापन तत्वे विकसित केली जातात. ती विकसित करण्यापूर्वी पद्धतशीरपणे निरीक्षणे आणि प्रयोग केले जात असतात. या प्रयोगांचे निष्कर्ष संघटनामध्ये वापरून पाहिल्यानंतरच त्या तत्वामध्ये रूपांतर केले जात असते. म्हणजे ही तत्व ठरवतात कशाच्या बेसिसवर, एखादं काम पूर्ण करत असताना ही गोष्ट केली, अमुक एखादी गोष्ट केली तर आपल्या व्यवसायाला यश प्राप्त होईल का, आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल का, याचा विचार केला जात असतो. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्या गोष्टीचा अवलंब जर एकदा केल्यानंतर आपण जे इच्छित उद्दिष्ट आहे जर पूर्ण झालं, म्हणजे आपलं अपेक्षित ध्येय जर पूर्ण झालं तर त्या अनुषंगानं त्याला तत्व आपण असं म्हणू शकतो आणि ते परत पुढच्या वेळी त्या पद्धतीनं त्याचा उपयोग करू शकतो असं या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजे सराव आणि प्रयोगाद्वारे हे तत्व केले जाते. म्हणजे एकदा केल्यानंतर एखादा नियम ठरवल्यानंतर या ठिकाणी तो परत त्याचा जर वापर केल्यानंतर आपण कशा पद्धतीनं आपल्याला उद्देश आपण पूर्ण करू शकतो हे आपल्याला लक्षात येत असतं. आता ही जी तत्व आहे ती तुम्ही तत्व अभ्यासात गेल्यानंतर हे तुम्हाला त्यांचं स्वरूपसुद्धा त्याबरोबर लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर चौथं या ठिकाणी स्वरूप सांगितलेलं लवचिक. व्यवस्थापनाची तत्व. लवचिक म्हणजे बदलता येण्यासारखे. लक्षात येतं, लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबल ज्याला म्हणतात, कधी आपल्या सोयीनुसार आपण याच्यामध्ये बदल करू शकतो. व्यवस्थापनाची तत्वे ही लवचिक असतात, म्हणजेच तत्वे ही परिस्थितीनुसार बदलता येतात किंवा सुधारता येतात. ही तत्वे अवलंबताना व्यवस्थापक त्यात गरजेनुसार बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. आपल्या गरजेप्रमाणे संघटना ही तत्वे सुधारून त्यात बदल करून वापरू शकते. जशी आपली व्यवसायाची म्हणजे स्वरूप आहे, व्यवसायाचं स्वरूप आहे, जसं आत्ताची परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगानं व्यवसाय करत असताना ती तत्व आपण या ठिकाणी वापरू शकतो. जसं की आता आपण मगाशी बघितलेलं आहे कामाच्या विभागणीचे तत्व, कामाचे विभाजनाचे तत्व, हे पहिलं तत्व या ठिकाणी सांगितलं हेनरी फ्युएल यांनी. आता हे तत्व आहे. आता हे कोरोना काळात सगळे व्यवसाय बंद आहेत. आता या काळात हे तत्व आपल्याला लागू करता येणार आहे का? कारण कामाचे विभाजन हे केव्हा केले जात असे, ज्यावेळी एखाद्या कामाच्या ठिकाणी जास्त कर्मचारी असतील तर. आता या परिस्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये
कर्मचारी म्हणजे व्यवसायच पूर्णतः बंद आहेत, त्यामुळं कर्मचारी तर प्रश्नच नाही आहे. म्हणून ही जी या ठिकाणी म्हणजे हे इट्स पार्ट्स ऑफ जो, पण या ठिकाणी आपण म्हणू शकतो की आपल्याला जसं आपला व्यवसायाचं स्वरूप आहे, व्यवसायामध्ये जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण ही तत्त्वे वापरू शकतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापन ही एक सामूहिक कृती आहे. व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार केली जात असतात. ही तत्त्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येयप्राप्तीसाठी दिशा दाखवतात. आता थोडक्यात सांगायचं झालं तर व्यवस्थापन हे कुणाकडून केलं जातं? मानवाकडून केलं जातं. कुठली मशिनरी किंवा कुठलं काही आपोआप व्यवसाय हा व्यवस्थापन करत नाही, तर त्या व्यवसायामध्ये काम करणारे कर्मचारी किंवा व्यवसाय मालक म्हणजे जो प्रत्यक्षात एक मनुष्य प्राणी आहे, असे व्यक्ती ते व्यवस्थापन करत असते. बरोबर आहे ना? म्हणून हे काय सांगितले, ही एक सामूहिक कृती आहे आणि व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याकरता करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय. म्हणजे व्यवस्थापन हे मानवाशी संबंधित आहे. व्यवस्थापन हे कोण करत असतो? मानव करत असतो. म्हणजेच व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थापक म्हटलं जात असतं. मग हा व्यवस्थापन करणारी व्यक्ती म्हणजेच व्यवस्थापक हे जे कोण आहे, हे मानव आहे. त्यामुळे ही मानवी कृतीशी संबंधित आहे असं या ठिकाणी सांगितलं जात असतं. आणि याकरता त्या कर्मचाऱ्यावरती नियंत्रण ठेवून आपले ध्येयप्राप्ती आपण करू शकतो. एखाद्या व्यक्तीला सांगून आपण काम करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर 6वं सांगितलेलं आहे कार्यकारण संबंध. व्यवस्थापनाची तत्त्वे निर्णय घेण्यासाठीचा आधार आहेत. ती एखाद्या परिणामामागचे कारण निश्चित करतात. उदाहरणार्थ, चांगला पगार दिल्याने कामगारांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते किंवा प्रभावित जाहिरातीने वस्तूंची विक्री वाढते. जसं आता वर्तणुकीशी संबंधित म्हटलेलं आहे, कारण हा मानवाशी व्यवस्थापनाची तत्त्वे ही मानवी कृतीशी संबंधित आहे. त्याच पद्धतीने कार्यकारण संबंधसुद्धा ही मानवी कृतीशीच आहे, कारण व्यवस्थापन मग असे म्हटल्याप्रमाणे व्यवस्थापन करणारी व्यक्ती असते, त्याला आपण व्यवस्थापक म्हणत असतो. मग हे व्यवस्थापनाचे निर्णय घेण्यासाठीचा आधार असतात ही तत्त्व. एखादा निर्णय आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून काम करून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे काम करून द्यायचं आहे. मग तो काम केव्हा चांगलं करणार आहे? त्याला त्याच्या कामाचा योग्य तो मोबदला दिला तर, त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी समाधानी ठेवलं तरच ती व्यक्ती आपलं काम अधिक कार्यक्षमतेनं करणार आहे. म्हणून या ठिकाणी व्यवस्थापनाचे तत्त्व हे कार्यकारण संबंध आहे असं सांगितलं जातं. असं म्हणजे व्यवस्थापन करत असताना त्या व्यक्तीला योग्य तो मोबदला दिला तर ती व्यक्ती अधिक चांगलं काम करून आपल्या व्यवसायाला नफा प्राप्त करून देऊ शकते. हे अशा पद्धतीने या ठिकाणी निश्चित केलं जातं. त्याच्यानंतर 7वं या ठिकाणी स्वरूप सांगितलेलं आहे सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. व्यवस्थापनाच्या सर्व तत्वांना सारखे महत्त्व आहे. पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हीच सर्व तत्त्वे एकाच वेळी वापरणे आवश्यक आहे. एखादे तत्त्व विशेष लक्ष देऊन वापरले जाते आणि इतर तत्वांकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी ही जी 13 तत्व आहेत, म्हणजे हेनरी फेयल यांच्या मतानुसार आधुनिक व्यवस्थापनाचे जे जनक आहेत त्यांच्या मतानुसार हे 13च्या 13 तत्व ही अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे एखादं तत्व कमी महत्त्वाचं, एखादं तत्व जास्त महत्त्वाचं असं काही नाही आहे. ही जी सर्व काही तत्व आहेत, ही जी आखलेली तत्व आहेत, ही आपल्याला व्यवसायामध्ये प्रत्येक तत्व हे लागू पडत असतं. कुठल्याही तत्वाला कमी जास्ती असं महत्त्व देता येत नाही. या सगळी ही जी सर्व काही तत्व आहेत, या तत्वांचा अवलंब केल्यानंतरच आपण आपलं ध्येय गाठू शकतो. जे आपल्याला उद्दिष्ट आहे, जे आपलं उद्देश आहे, व्यवसायाचे व्यवस्थापन हे योग्य आणि सुलभरित्या करायचं आहे आणि व्यवसायाला नफा प्राप्त करून घ्यायचा आहे. हे जे आपला उद्देश असतो, प्रामुख्याने जो काही उद्देश असतो, तो उद्देश आपण पूर्ण करण्यासाठी हे सर्व तत्व आपल्याला या ठिकाणी उपयोगी ठरतात. म्हणजे कुठलेही तत्व कमी महत्त्वाचं, कुठलं तत्व जास्त महत्त्वाचं असं या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थापनाची तत्वे ही सामाजिक शास्त्राची तत्वे आहेत.
व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप रसायनशास्त्र, गणित यासारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते. संघटनेच्या गरजेनुसार ही तत्त्वे बदलून अथवा सुधारून वापरता येतात. जसं आता रसायनशास्त्र आपण बघितलेलं आहे. मी सारखं सांगते, सायन्समध्ये जसं एखादं आपण याच्यात हे मिक्स केलं की धूर उठतो, हे एखादं तुम्हाला निश्चित असं त्याच्यातून लक्ष प्राप्त होऊ शकतं. आता हे तत्त्वामधून होईलच असं सांगता येत नाही. ही जी तत्त्व आहे परिपूर्ण नसतात. ही आपल्याला आपल्या वेळेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या व्यवसायानुसार ही बदलून आपण वापरू शकतो. या ठिकाणी लवचिकता हा आपण बघितलेलाच आहे मुद्दा. आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार या तत्त्वांचा आपण वापर करू शकतो.